नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि या स्वातंत्र्य दिन विशेष ग्रेट बीट मुलाखतीमध्ये आज आहेत आपल्या वसईतील जगप्रसिद्ध मूर्तिकार शिल्पकार सिक्वेरा बंधू बेंजुडी शिकवेराजी आणि मंगलेश्वरजी. स्वातंत्र्य दिनाच्या या ग्रेट बीट मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. सर, हा जो काही आता सिक्वेरा ब्रदर्स म्हणून तुमचा एक ब्रँड झालेला आहे. तुम्ही जे चर्चेसमध्ये तसेच हिंदू देवतांच्या मूर्ती वगैरे बनवता आणि गुजरात तसेच दक्षिण भारत या सर्व ठिकाणी तुमच्या मूर्ती तिकडे भक्तिभावानं भागवल्या जातात किंवा जीवदानी मंदिराचाही गाभारा तुम्ही बनवलेला आहे. तर हा जो प्रवास होता बेंजुडी सर, कुठून सुरुवात झाला, कसं सुरुवात झाला, तर त्या आमच्या प्रेक्षकांना सांगा. आज जागर मराठी चॅनलमध्ये आपलं आमची मुलाखत घेतली त्याची संतोषी तुमचे आभार मानतो. तसंच आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे जगभरात आपले भारतीय जे आहेत किंवा वसईमध्ये जे कुठे बाहेर असतात त्यांच्या सगळ्यांना आपल्या आजच्या आमच्यातर्फे सिक्वेराबद्दल शुभेच्छा. हा प्रवास ॲक्च्युली आमच्या आम्ही पुढील सुतार आम्ही पडलेला आहे. 1600 शतकापासून जे पोर्तुगीज होते तेव्हा त्यांनी प्रत्येकाचे हे केले ते म्हणजे सुतार वेगळे, मग शेती करणारे वेगळे, तसं आम्ही सुतार जातीचे आहे. आणि आमच्या आजोबांचे म्हणजे पंजोबापासून आम्ही सुतारकीच करत होता. त्यांचे आमचे पंजोबा म्हणजे बंगल्यांची कामं ही करायची. आमचे आजोबा टाटा एअरलाइन्सला कामाला होते, मेन कार्पेंटर म्हणून कामाला होते आणि त्यांना या मूर्तीविषयी खूप आकर्षण होतं. तेव्हा त्यांनी आमच्या गिरीचर्चला एक मूर्तीची गरज होती, तेव्हा त्यांनी ती मूर्ती आमच्या गिरीचर्चसाठी बनवली 1919ला. आणि तेव्हा त्यानंतर त्यांनी ती टाटा एअरलाइन्सची जॉब सोडून त्या बेसवर असत लागले आणि आम्ही तिसरी पिढी आहे त्या व्यवसायामध्ये. मंगलेश्वरजी, कसं म्हणजे घरात तुम्ही स्वतः जे स्कूल ऑफ आर्टमध्ये दोघेही भाऊ जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेले आहात, तर कसा तुमच्याकडे उपजतच कलेचा प्रवास किंवा या मूर्ती बनवाव्या शिल्पकार म्हणजे कसा काय आला तुमच्याकडे? कसं आजोबांपासून आम्हाला खूप प्रोत्साहन होतं, कारण वडील मला बोलायचं खूप गरीब परिस्थितीने आजोबांनी चालू केलं आणि त्याने चिकाटी सोडली नाही शेवटपर्यंत. ते म्हणजे जरी त्याला तेवढा प्रोत्साहन मिळाला नाही त्यावेळेला, पण त्याने ते सोडलं नाही, कारण त्यांनी बरेचसे आहार अपेक्षा केले आणि ते मग आम्हाला म्हणजे वडिलांनी खूप त्याने ते आणि ते विषय आम्ही मानतो वडिलांनी ते चालू ठेवलं, वडील आणि काकांनी. नंतर मग आम्ही काय विचार केला की त्यांनी काय वडील आणि आजोबांनी काय प्रॅक्टिकल नॉलेज होतं, मग आम्ही काहीतरी शिक्षण करूया. मग आम्ही मी आणि भावाने आम्ही दोघांनी जे स्कूल ऑफमधून फाईन आर्ट्स केलं. त्याच्यामुळे बरंचसं म्हणजे बरेचसे ज्ञान झालं, बरेचसे आपल्या म्हणजे जगभरात काय काय चालू आहे, काय घडामोडी, काय कसं काय काय ते आपल्याला बरीचशी माहिती झाली. बेंजुडी सर, तुम्ही जे स्कूल ऑफ आर्टमध्ये एक स्कॉलर, एक हुशार विद्यार्थी म्हणून राहिलेला, तुमच्या जे स्कूल ऑफ आर्टच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली म्हणजे खरं शिक्षण म्हणजे आम्हाला जे मूर्तिकाम आहे म्हणजे किंवा लाखाची मूर्तीचं काम हे आम्हाला आमच्या वडिलांकडूनच भेटलेलं आहे. कारण आम्ही खूप लहान म्हणजे मी सांगतो म्हणजे वयाच्या 1 वर्षापेक्षा लहान असताना आम्ही या मूर्तिकलेमध्ये म्हणजे लाकडाच्या कामामध्ये. पण जे स्कूलमध्ये तुम्हाला तिकडे गेल्यानंतर म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे माझा वडील जो करतो हे सगळं जगामध्ये सगळेजण करतात, पण मध्ये गेल्यानंतर मला कळलं की म्हणजे जे वडिलांनी काम केलं ते असं लाकडाचं काम करणारं कोणच नाही. म्हणजे जगामध्ये सुद्धा फार क्वचित म्हणजे कमी माणसं आहेत. आणि या लाकडाच्या मूर्तीसाठी म्हणजे वैशिष्ट्य इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे निश्चित नॉर्मल ज्याचं हे नाही क्ले सारखं नाही, पण याला स्पेसिफिक इम्पॉर्टन्स आहे आणि याला खूप म्हणजे इम्पॉर्टन्स असल्यामुळे ना मग ते आपण कुठे जगामध्ये कुठे उभे आहेत काय ते याचा कम्प्लीट आपल्याला आयडिया येते. आणि तिकडे सुद्धा भरपूर असे मॉडेल्स आहेत त्याचे आपण खूप स्टडी करू शकतो, हे ॲनाटॉमीचे मॉडेल्स भेटतात आणि त्यामुळे थोडा तो बाहेरचा अनुभव जगामध्ये काय चाललंय त्याचं तुम्हाला एक नॉलेज मिळतं जगामध्ये, ते तुम्हाला हेल्प खूप करतो. तुम्हाला तुमच्या अचिव्हमेंट्स पण होत्या, तुम्हाला बीवी तालीम किंवा असं खूप मोठे? हा, मला ॲक्च्युली 4 वर्षाची आमची 4 वर्षाचा डिप्लोमा कोर्स होता, त्यामध्ये 4 वर्षाचे स्टेट आर्ट अवॉर्ड भेटलेले आहेत आणि मला बीवी तालीमचा सुद्धा एक अवॉर्ड भेटला होता, तो म्हणजे मॉडर्न आर्टला भेटला होता. ते त्यांनी मला बोलवलं, बीवी त्याने मुलगा होता त्यांनी मला बोलवलं, मला हे तुम्ही फर्स्ट अवॉर्ड मी म्हणजे मॉडर्न आर्टला दिलेले, त्यामध्ये रिअलिस्टिकचा टच सुद्धा आहे आणि तुमच्या कामाचं त्यामध्ये एक वैशिष्ट्य सुद्धा आणि लाकडामध्ये मी कधी त्याच्यामध्ये बघितले नाही काम. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मित्राचं सुद्धा म्हणजे पोर्ट्रेट बनवलं, त्याला समोर बसून त्याचं स्कल्पचर बनवलं आणि तसंच माझा मित्र तो आपला भारतीय विद्यापीठला हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणजे जॉब सुरू होतो. मंगलेश्वरजी, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, अगोदर आणि जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जो काही शिकण्याचा अनुभव होता, काय दृष्टी तुमची कशी तिथे? म्हणजे थोडंसं चांगलं वेगळं काहीतरी समजलं की आपण म्हणजे काय करायला पाहिजे, काय आपण घरी काय करतो, जगामध्ये काय चालू आहे. आणि त्याच्यामुळे विशेष म्हणजे चांगलं म्हणजे की मी जेव्हा शिकत असताना तिकडे एक विद्यार्थी आलेला अमेरिकेवरून,
फुल ब्राईट स्कॉलरशिपमधून. पण तिकडे आपलं वूड कार्विंग असल्यामुळे आमचे ते हेड ऑफ द डिपार्टमेंट विठ्ठल शानभाऊ सर होते, त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं. मग त्याला मी इकडे घेऊन आलो, एवढा खुश झाला. तो आपल्याकडे ती स्कॉलरशिप जी स्कॉलरशिप आपल्या सिक्युअर ब्रदर्सच्या नावावर ट्रान्सफर करून तिकडे 2 वर्ष राहिला वूड कार्विंग शिकण्यासाठी. बरं. हा, अमेरिकन आले स्कॉट इंडियन म्हणून सॅक्रामेंटो म्हणून. त्याने मग एक्झिबिशन जहांगीरला एक्झिबिशन वगैरे केली आणि बरेचसे त्याने चांगला हे केला. आता तिकडे तो स्कल्पचरचं पण करतो आणि ॲज अ प्रोफेसर पण तिकडे जॉब करत आहे. म्हणजे जो विद्यार्थी आपल्या इथे शिकला हा, तो विद्यार्थी आज परदेशामध्ये आणि तसं विषय अमेरिका ठिकाणी आपल्याला काहीतरी वेगळा अनुभव आणि चांगला काहीतरी वाटलं, आपण काय समाधान वाटलं. तुम्ही मग आता रतन टाटा म्हणा किंवा भाऊदाजी लाड संग्रहालय म्हणा अशा पण लोकांसोबत संस्थेसोबत काम केलेलं आहे, तर हा कसा अनुभव होता तुम्हाला? हा, त्यामुळे खूप चांगला अनुभव असा मिळाला. काहीतरी पुढे काहीतरी आपल्या जगामध्ये कुठेतरी हा स्थान आहे आपलं, असा एक चांगला अनुभव आहे. म्हणजे काय की ते 2005 आपण जेव्हा राणी बागेचं काम केलं त्याच्या आधी पहिले 2000 आपलं BMC हॉल कॉर्पोरेशन हॉल जळालेला, तर 2001ला ते सगळं रेस्टोरेशन काम आपण केलं. त्यावेळेला त्याला सिटी हेरिटेज अवॉर्ड मिळाल्यानंतर ते बरंचसं नाव आपलं जळाल्यानंतर मग ते 2005ला डॉक्टर भाऊदाजीचं काम घेतलं ना, तेव्हा ते टेंडर सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये टेंडर होते. आणि सर डेरी गोल्डरॉय लंडनहून आलेले कन्झर्वेशन आर्किटेक्ट, ते सगळं सॅम्पल मारून टाकल्यानंतर मग ते बोलले की सिक्युअर राईट पर्सन टू अवॉर्ड दिसतो. आणि ते जवळ 50-60 माणसं 8-9 महिने काम चाललं ते, आणि खूप म्हणजे अचिव्हमेंट होती. आणि कसं ते युनेस्को वालीचे माणसं आले ते बोलले की इट वॉज लाईक अ वेअर हाऊस बट नाउ इट इज लाईक अन हेवन. म्हणजे ते एकदम काहीतरी जगावेगळं काहीतरी अचिव्हमेंट. आणि त्यानंतर मग रतन टाटाचे पण बंगल्याचं आपण काम केलं. तसे मोठ्या माणसाची कामं आपल्याला मिळणं म्हणजे फार मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. बेंजुरी सर, की इथे एक किस्सा आहे की वडिलांनी जेव्हा दुर्गादेवीची मूर्ती बनवलेली आणि मग वसई अर्नाळा बस ते प्रवासी, तर तो काय किस्सा आहे जरा सांगा. ऍक्च्युली म्हणजे कसं ते म्हणजे दुर्गादेवीची मूर्ती पाहिजे होती बॉम्बे उंबरकडेला, आणि ते शोधत होते. मी त्यांनी सावंतवाडीला सुद्धा जाऊन आले तिकडे, म्हणजे पण त्यांना ती पाहिजे होती, त्यांना ती भेटली नाही तिथे. मी पण म्हणजे लाकडी मूर्ती पाहिजे होती कायमस्वरूपी. मग त्यांची आमचे अंकल बॉम्बे पेट्रोल्सला कामाला होते, त्यांनी चौकशी केली काय तुमचे वसईला खूप कार्पेंटर आहेत, ते कोण बनवणार नाही आहेत. त्यांनी सांगितलं माझे भाऊच करतात. तेव्हा ते इकडे आले, तेव्हा त्यांनी आले ते वडील म्हणजे खूप लहान होते, मला 23-24 वर्षाचे होते. तर ते पहिले बघून अचंबा आहे की ही मुलं काय करणार का, छोटी दिसतात मुलं ती काय. पण त्यांनी जेव्हा काम बघितलं तेव्हा खुश झाले, आणि तेव्हा त्यांनी अवॉर्ड त्यांना म्हणजे काम दिलं वडिलांना. आणि ते काम एवढं सुरेख झालं ना का तो सीएम हे खरा वाटायचा. त्यामुळे ती म्हणजे त्याची एवढी फेम एवढी पसरली म्हणजे वसईभरामध्ये की म्हणजे बसेस येऊन थांबायला लागल्या. म्हणजे बस अर्नाळा जाण्याची इकडे थांबायची, लोक उतरून दर्शन घ्यायचे आणि मग पुढे जायचे असं. तर आता आपल्याकडे सिक्वेरा ब्रदर्स आपण जी काही फर्म आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचं काम, जसं एक लाकडावर काम केलं जातं, त्याच्यानंतर मग फायबर म्हणा, मेटल म्हणा, तर असे कुठल्या कुठल्या पद्धतीची कामं आपण करून देतो? आपण आता म्हणजे लाकडामध्ये जे स्टॅच्यूज आणि फर्निचर्स म्हणजे डेकोरेटिव्ह फर्निचर्स ते सगळं बनवतो. मग फायबरचे मूर्त्या बनवतो, GRC मध्ये करतो. आणि आता इव्हन मेटल मध्ये सुद्धा आपण काम चालू केलेलं आहे. आपल्याला शिवाजी महाराजांचं जुन्नरला जे आहे तिकडे 111 फुटांची मूर्तीचं काम आपल्याला भेटलेलं आहे, आणि त्याचं काम चालू आहे सध्या. म्हणजे मेटल मध्ये चारही म्हणजे फक्त मार्बल सोडून बाकी सगळ्या मटेरियल मध्ये आपण काम, ते आपल्या इथेच कारखान्यात होणार, सगळं वर्कशॉप सगळं जे काय होणार ते आपल्याकडे जाणार. मिगलेश्वरजी, आता सिक्वेरा ब्रदर्स एवढ्या आपल्याला 5-6 दशकाचा जो काही इतिहास आहे, तर तुम्हाला भविष्यात काय करायला आवडेल, म्हणजे काय व्हिजन तुमचं काय आहे? विजन म्हणजे कसं, आता एवढं जे आजोबांनी जे रचलेलं आहे ते आणखी जगभरात सगळ्यांना पोचलं पाहिजे पर्यंत. आणि तसं म्हणजे कसं, जरी आपल्या हस्तकला जरी थोडी महाग असली तरी आपण काही दुसऱ्या टेक्निक थ्रू जाऊन असं की जे प्रोडक्शन करू शकतो आपण, आणि सगळ्यांना म्हणजे जे ज्यांना न परवडण्यासाठी त्यांना सुद्धा परवडू शकू, आणि सगळी ही कला आपले सगळे म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. इथे मी ऐकलं आपल्या सिक्वेरा ब्रदर्स मध्ये काही दूतावासातले लोक पण आलेले, तर तो काय अनुभव, म्हणजे कलेचे प्रेमी म्हणा? हा, म्हणजे इथे येतात बरेचसे, म्हणजे इकडे खूप बाहेरून जे येतात अमेरिकन. हा, तर ते म्हणजे हा, तर तेव्हा स्कॉट जेव्हा आमचा अमेरिकन मध्ये आलेला तेव्हा बरेचसे आलेले. कारण त्याच्या आधी सुद्धा एकदा आम्ही म्हणजे जेव्हा सेंट स्टीफन चर्च आहे ना कमालीला, तिकडे आपण मूर्ती बनवली. तेव्हा ते तिकडचे तेव्हा US कॉन्सुलेट जनरल होते जॉन जोसेफ एडी, तर त्यांनी ती मूर्ती बघितली. त्यांना वाटलं कुठेतरी बाहेर स्पेन बिन तर त्यांनी फादरांना विचारलं की ही मूर्ती एवढी सुरेख कुठं राहिली. त्यामुळे इकडे नॉर्मल इकडे लोकल माणसाने केली.
ते मग शोधत तिकडे आले आपल्या एवढं लांब, म्हणजे ते मोठी त्यांची म्हणजे मोठी गाडी वगैरे घेऊन म्हणजे ते सगळं वॉकी टॉकी सगळं घेऊन आलेले. आणि मग नंतर मी मूर्ती घे जाताना मग मी आणि वडील आम्ही जाऊन दोघं गेलेले. ते इतके खुश झाले का त्यांना मग ती तशीच ते अशी मूर्ती बनवून दिली. आणि तसेच ते आमचे अमेरिकेचे सुद्धा विद्यार्थी आले ना, तेव्हा त्यांच्याबरोबर सुद्धा म्हणजे बरेच USIचे वगैरे माणसं आली. ते त्यांना म्हणजे खूप वेगळं वाटलं. इट वॉज समथिंग, ते काय बोलायचं युनिक आर्ट, म्हणजे काहीतरी जगावेगळं काहीतरी आहे तुम्ही करता. बेंगळुरूची रेनॉल्ड सिक्वेरा यांनी एक खगोल ॲस्ट्रॉनॉमीचं एक मॉडेल बनवलेलं. तर त्या मॉडेलबद्दल जयंत नारळीकर यांनी स्वतः पत्र लिहून म्हणा किंवा खूप ॲप्रिशिएट झालेलं की एक माणूस अशा पद्धतीचं मॉडेल बनवतो आणि ते अभ्यासाच्या ठिकाणी ठेवलं जातं किंवा तारांगण वगैरे. तर त्या मॉडेल काय होतं आणि कशा संदर्भात होतं? ऍक्च्युली वडील म्हणजे 6वी मराठी मधून म्हणजे हे नसल्यामुळे ते त्यांनी मराठी शाळा सोडायला लागली 6वीला. आणि ती मल्टी टॅलेंटेड होते वडील, म्हणजे मी माझे वडील म्हणून सांगत नाही, पण ते मल्टी टॅलेंटेड आहे. आणि त्यांनी म्हणजे नेहरू प्लॅनेटोरियममध्ये ते गेले होते, म्हणजे असताना ते गेले होते. त्यांना असं वाटलं तिकडे खूप मॉडेल असतील. तर तिकडे गेल्यानंतर त्यांना काहीच असं म्हणजे असं मॉडेल्स म्हणजे असं काही त्यांना वाटलं नाही की म्हणजे लोकांना सामान्य लोकांना कसे म्हणजे समज काढतायत. म्हणून त्यांनी पुस्तकं आणली, त्याचा अभ्यास केला आणि मग ती मॉडेल्स कशी बनवायची ही त्यांनी त्याच्याविषयी विचार केला. आणि मग त्यांनी मॉडेल बनवली. ते पहिलं सगळ्यात मॉडेल भारत अडूर म्हणून सिनियर सायंटिस्ट होते राधांगण, त्यांना आवडलं ते मॉडेल. म्हणजे आपली शनीची व्याख्या कशी दिसेल, म्हणजे ती 94ला ती जेव्हा सिद्धी होती ती कशी सिद्धी होणार, ती त्यासाठी ते मॉडेल बनवलं होतं. आणि ते त्यांना एवढं आवडलं की त्यांनी ती विकत घेतलं. आणि मग वडिलांना त्याचे प्रोत्साहन मिळालं आणि वडिलांनी खूप मॉडेल बनवले. त्यामधलं एक युनिक होतं म्हणजे ते सेलेस्टियल ग्लोब. त्यांनी ते ग्लोबचं मॉडेल फक्त त्यांच्या पुस्तक वाचून एवढं सोपं बनवलं की नासामधले ते 90s आले ते आपल्याकडे म्हणजे वसईला आले ते, तेव्हा त्यांनी ते मॉडेल बघितलं. ते वडिलांना म्हणाले की तुम्ही याचं पहिलं पेटंट करा आणि नंतर तुमचं पेटंट झालं की मला सांगा, मी तुम्हाला स्पेशल 2 तिकीटे पाठवेल, तुम्ही नासाला या आणि तुम्ही त्याचं डेमॉन्स्ट्रेशन घ्या. पण ते दुर्दैव म्हणजे की आपल्याकडे ते पेटंट झालं नाही आणि ते अजून प्रोसेसमध्ये आहे आणि ते वडील म्हणजे निघून गेले. पण त्या मॉडेलचा म्हणजे माझा विषय आहे की ते वडील जरी निघून गेले, त्यांची इच्छा होती त्याचं पेटंट व्हावं. भारत सरकारने याविषयी थोडा विचार करायला पाहिजे आणि एवढ्या मल्टी टॅलेंटेड माणसाला म्हणजे भारतरत्न म्हणजे कोणतं तरी भारतात एक म्हणजे पद्मश्री म्हणा, पद्मश्री कोणतं तरी भारतात एक त्याला द्यायला पाहिजे. तेवढं त्यांचं काम नाही मोठं होतं. बेंगळुरू सर, देशात आणि परदेशात केलेली काही ठळक कामं तुम्हाला आठवतात? देशात म्हणजे आपल्याकडे सगळ्यात म्हणजे आम्हाला म्हणजे मोठा म्हणजे आम्हाला 4 युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड भेटतात. म्हणजे हा अवॉर्ड म्हणजे जसा आपला नोबेल अवॉर्ड असतो सायन्सला, तसा हा अवॉर्ड आहे. ते आम्ही म्हणजे आपलं बहुदर्जे लाड म्युझियम किंवा म्हणा किंवा आपल्या BMC हेड ऑफिस म्हणा किंवा आपलं त्यांचं जे आजोबांचं जे घर होतं त्यांचं रेजिस्ट्रेशन बघा, त्याची कामं केली आहेत. आणि मूर्तिकलेमध्ये आपली दुर्गाची मूर्त्या बनवल्या आहेत, ठाण्याला बनवलेली आहे, कुंभरखडीला बनवलेली आहे, ती आहे. मग वाराणसीला आम्ही पॅनल्स बनवले आहेत. कॅथेड्रलमध्ये जी मेन पॅनल आहेत म्हणजे ते येशू ख्रिस्ताच्या विषयावरती ती बनवलेली आहेत. गुजरातमध्ये सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत. आणि आता विशेष म्हणजे आम्ही वॉल्टर्स बनवतो. त्यामध्ये सगळ्यात मोठं ऑल्टर आम्ही औरंगाबादला बनवलेलं आहे. ते अराउंड 45 फूट बाय 30 फुटाचं ऑल्टर आहे. तशी ऑल्टर उत्तम भाट्याला बनवलेले आहेत. अशी भरपूर आहेत. आणि आता रिसेंटली शिवमोगाला बनवलं, ते सुद्धा एक 55 फूट बाय 30 फुटाचं ऑल्टर आहे. बाहेरच्या मूर्त्या बनवल्या. तर देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणजे आमच्या आजोबांनी जी एक मूर्तिकला जे एक चालू केली वसई म्हणजे गिरीजसाठी, ती आज जगभरात खूप पसरलेली आहे. आम्ही US साठी सुद्धा भरपूर कामं केली आहेत. रोजरी चर्च आपल्या कतारासाठी त्याचं संपूर्ण चर्चचं काम आपण केलेलं आहे. मग UK ला भरपूर कामं केली. तुम्हाला एक किस्सा म्हणतो UKचा की एक त्यांना एक मूर्ती पाहिजे. आलेडी अबरदीन म्हणून एक मूर्ती आहे त्यांची आणि ती त्यांच्या राजाकडे आहे. ती फक्त वर्षातून एकदाच ती मूर्ती त्यांना सणासाठी दिली जाते. त्यांची ते पॅरिशनरची इच्छा होती की ती आपण कुठेतरी मूर्ती बनवायची. ते तिकडले फादरना माहित होतं की आपण काम बनवतो, तेव्हा त्यांनी फादरने रिकमेंड केलं की आपण इकडे तिकडे करण्यापेक्षा आपण इंडियाला देऊ करायला. तर ते तिकडली लोक त्यांना म्हणजे कसं ते थोडं युरोपियन असल्यामुळे त्यांना म्हणजे कसं इंडिया म्हणजे रिअलिस्टिक मध्ये करतील का नाही करतील, पण फादरना नाही बोलायचं म्हणून ते बोलले ठीक आहे तुम्ही त्यांना सांगा करायला. कारण कॉस्टिंग म्हणजे आपली कॉस्टिंग खूप कमी वाटते ना, त्यामुळे ते बोलले की ट्रायल एरर मध्ये आपण करू गुणवत्ता तेवढी देतील एवढ्या कमी पैशात कशी करतील, एवढ्या कमी डॉलर्स किंवा कमी करतील. त्यांच्याकडे तिकडे मातीची मूर्ती नाही म्हणत, आपण लाकडाची मूर्ती बनवतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही करा सांगते मूर्ती आणि पेंटिंगला तुम्ही इकडे पाठवा. ते मी त्यांना ठीक आहे मी करून देईल. मग त्यांना मी त्यांना मॉडेल बनवून क्लेमध्ये आणि त्यांनी ओके केलं, फादरने ओके केलं. त्याच्यामध्ये मी लाकडामध्ये कन्वर्ट केलं आणि लाकडामध्ये केल्यानंतर मी त्यांना फोटो पाठवला.
ते बघून एवढे सरप्राईज झाले. ते बोलले की नाही म्हणजे तुम्ही काम एकदम परफेक्ट केलेलं आहे. आणि आम्ही फक्त कारण एवढे बोलले होते की कारण ते तुम्ही करू शकणार नाही का म्हणून आम्ही बोलले होते तुम्ही इकडे पाठवा, काय आम्ही सुधार करून आम्ही मग ती पेंटिंग करू. मग ते बोलले तुम्ही पेंटिंग करा. आणि त्याच्यानंतर सेम स्टॅच्यूची आम्ही 4 मूर्त्या बनवल्या. आणि जो माणूस तिकडे मेन होता ना तो ऍक्च्युली स्पेशली युके आपल्या स्कॉटलंड मधून आमच्या घरी आला होता. तो म्हणजे आम्हाला भेटण्यासाठी काही माणसं म्हणजे त्यांनी सेम टू सेम फोटो बनवली असा किस्सा आहे. सर आता भविष्यात तुमची काय योजना आहे, व्हिजन काय आहे सिक्वेरा ब्रदर्स संदर्भात? सिक्वेरा ब्रदर्स म्हणजे म्हणजे आजोबांनी जे चालू केलं दादा बोलले की हे जगाभरात संपूर्ण पसरवा पाहिजे आणि गरीबात गरीब माणूस सुद्धा मूर्ती घेऊ शिकली पाहिजे, लाकडाची मूर्ती. कारण ती मूर्ती कशी म्हणजे त्यामध्ये देवत्व असतं, लाकडामध्ये देवत्व असतं, फायबर किंवा जे केमिकल त्यामध्ये देवत्व असतं. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाऊ आणि ही सगळे कला सगळ्या जगामध्ये पसरवली आणि आमच्या आजोबांनी चालू केलं त्यांचं नाव पुढे जावं ही आमची इच्छा आहे. बेंजोरी सर, मिंगलेश्वर सर, तुमच्यासोबत संवाद तर चालूच आहे. आता 4थी पिढी ही मार्क सिक्वेरा ही या शिल्पकला मूर्तिकलेमध्ये आलेली आहेत. आपण त्यांच्याशी त्यांचं 2 मिनिटं मनोगत ऐकणार आहोत. नमस्कार, मी मार्क सिक्वेरा ब्रदर्सचा 4था पिढी. मी माझं कॉलेज रचना संसद कुर्ल्यामधून केलं आहे. 5 इयर्सचा कोर्स आहे तो. आणि आता मी माझ्या बिझनेसमध्ये आहे. मी माझ्या पप्पा आणि अंकलला मदत करतो या बिझनेसमध्ये. आणि माझं एम आहे की आपली जी स्टॅच्यूची कला आहे इंडिया, नॉट ओन्ली इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्ड मला ती सप्लाय करायची आहे. आणि ते सगळ्यांना अफोर्डेबल असलं पाहिजे की आपले जी प्राइसिंग आहे ती जे मिडल क्लास ते गरीब जे आहेत त्यांनापासून ते सगळे जे हायर स्टँडर्ड लोक आहेत त्यांना सगळ्यांना ती अफोर्ड असायला पाहिजे. हेच म्हणजे मला कंटिन्यू करायचं आहे. आणि धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते सिक्वेरा ब्रदर्स. त्यांनी त्यांच्या कलेचा प्रवास जागर मराठी चॅनलला स्वातंत्र्य दिनानिमित्त उलगडला. सर, तुम्ही जागर मराठी चॅनलवर आलात आणि आज तुम्ही मुलाखत दिली. मिंगलेश्वरजी, तुमचेही खूप खूप म्हणजे स्वागत आणि आभार. खूप खूप धन्यवाद आणि अशीच तुमची भरभराटी हो यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.